उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोग वाटा मला घे असे परंपरात समे अंगीत तुका मोकलिता लाज कोणा मायोग पिते भीमनत्यम वरम पुंडलिकाय जातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्ति मा प्रमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महाराष्ट्राची स्वामिनी माता तुळजाभवानी जिच्या खुशीतून स्वराजाचे देखणे स्वप्न जन्मास आले ती राजमाता जिजाऊ मासाहेब व हे स्वप्न सत्यामध्ये उतरवले तो छत्रपती शिवाजी महाराज व हे स्वप्न स्वतःच्या खांद्यावरती पेलून हिंदू धर्माचा रक्षण केला तो छत्रपती संभाजी महाराज व तसेच राजगुरु भगत सिंग सुखदेव झाशीची राणी आदी करून जे देशासाठी लढली ते अमर हुतात्मे झाली जगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली ही माता ही म्हशी करे ध्वज फडफडले ते अमर हुतात्मे झाले प्राप्त प्रसंगी सेवेकरिता आणि मलेला भंग तुकाराम महाराज यांचा आहे या भंगामध्ये तुकाराम महाराज देवाशी भांडण करतात विठ्ठल सप्त्याचा पॉम्पलेट असतो लग्नाची पत्रिका असते तमाशाचा पॉम्पलेट असतो पण भांडणाचा पॉम्पलेट नसतो तरी पण भांडणाला जास्त गर्दी असते ऐका आमच्या शेजारी एक झोडपं राहत होतं
पत्नीला भांडण ऐकायचा नाद होता आणि पतीला कीर्तन ऐकायचा नाद होता. एके दिवशी पती गेला कीर्तन ऐकायला आणि शेजारणीच्या तर भांडण चालू होते. कुचू 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 कुचू. मग पत्नी गेली ऐकायला. तिला ऐकत नव्हतं म्हणून तिनं भीतीला कान लावला. तिचा अर्धा कान खसूनच गेला. पती घरी आला. पत्नीला म्हणलं दारुगड ग बाय दारुगड दारुगड ग बाय दारुगड. मग तिनं दारू गल्ली. मग पती अंदर आला. मग पत्नीला म्हणाला अगं जानू अगं जानू अगं जानू. झुपकत गेला. कौंद्राने कातरला का चोराने चोरून नेला. मग तिनं म्हणाली अरे पिल्लू अरे पिल्लू अरे पिल्लू तुला कसं सांगू तसं घडलंय तसं सांग. मग तिनं म्हणाली शेजारणीच्या इथं भांडणं चालू होते तर मी ऐकायला गेले. मला ऐकत नव्हतं म्हणून मी भीतीला कान लावला. माझा अर्धा कान घसूनच गेला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या. ज्याप्रमाणे आपण कान तुटेपर्यंत भांडणं ऐकता तसेच कान भरेपर्यंत देवभक्ताचे भांडणं ऐका. विठ्ठल भांडणं कधी होतात जेव्हा बेईमानी लक्षात येते तेव्हा भांडणं होतात. भावा भावात जावा जावात सासू सुनात देव बघतात ह्या चौघा जणात भांडणं होतात. संत जनाबाई देवाला काय म्हणती. अरे 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 विट्या मूळ मायेच्या कारट्या. अरे 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 विट्या मूळ मायेच्या कारट्या. अरे 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 विद्या तुळ मायेच्या कारट्या. अरे 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 विद्या तुळ मायेच्या कारट्या. अरे 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 विट्या अरे 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 विट्या मूळ मायेच्या कारट्या. अरे 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 विट्या अरे 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 विट्या मूळ मायेच्या कारट्या. अरे 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 विद्या अरे 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 विद्या अरे 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 विद्या तुळ मायेच्या कारट्या. तुझी रांड रणकी झाली रे तुझी रांड रणकी झाली. तुझी रांड रणकी झाली रे तुझी रांड रणकी झाली. तुझी रांड रणकी झाली
अरे 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 विद्या मूळ मायेच्या कारण्या अरे 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 विद्या मूळ मायेच्या कारण्या अरे 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 विद्या मूळ मायेच्या कारण्या अरे 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 विद्या मूळ मायेच्या कारण्या अरे अरे विट्या मुळ मायेच्या कारट्या तुझी रानटकी झाली जन्म सावित्री सोडायला आली चे गेले रमडे तुला पाहून काळडे विमो उभे राहून अंगणी शिवाय देती दाशी सनी काय म्हणती अरे 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 विट्या मुळ मायेच्या कारट्या तुकाराम महाराज देवाच्या दर्शनाला गेले असताना त्याला एक देवाचे चरण धरून बसलेली बाई दिसली. ओ बचत गट, ओ बचत गट, तुम्ही घरी नसताना तुमच्या घरी दुसरी बाई दिसली तर तुम्हाला कसं वाटते? का पोहे देऊ वाटते? का बालुशाही देऊ वाटते? का मुरमुरे देऊ वाटते? का तुम्हाला पराठा देऊ वाटते? का तुम्हाला गुलाबजामुन देऊ वाटते? का तुम्हाला बिब्याचा फणकाच देऊ वाटते? तुम्हाला एकच गाणं आठवत असल, धक धक करने लगा मेरा जियारा डरने लगा. तुकाराम महाराज देवाच्या दर्शनाला गेले असताना त्याला एक देवाचे चरण धरून बसलेली बाई दिसली. तिचं नाव काय होतं? पाय लक्ष्मीचे आधी पाय लक्ष्मीचे आधी पाय लक्ष्मीचे आधी पाय लक्ष्मीचे आधी पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे आधी दिशी यावी का गुलती पाय लक्ष्मीचे हाती किती यावी पाय लक्ष्मीचे आधी दिशी यावी का गुलती पाय लक्ष्मीचे हाती किती यावी वेगी आलावा तुहारी वेगी आलावा तुहारी वेगी आलावा तुहारी वेगी आलावा तुहारी वाह 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 पाय लक्ष्मीच्या हाती दिशी यावे काकलती पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मीच्या हातामध्ये चरण पाहिल्याच्या नंतर तुकाराम महाराज देवाला म्हणतात, अरे ये विठ्या, अरे ये विठ्या, तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही. धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला
केला, चोरट्याचा बोयमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान लागा. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. तुकाराम महाराज लक्ष्मीला पाहिल्याच्या नंतर देवाला म्हणतात, या लक्ष्मीला तुझ्या चरणापासून दूर कर. तर देव म्हणतात, हे शक्य नाही. ओ आजोबा, ओ आजोबा. पूर्वी असं म्हणत होते, जगाला भारी बायकोची आरी. पण आता असं झालंय, तुझ्या त्याची रंगला, तिकडं म्हातारी गेली गंगला. माणूस कितीही मिसळ ताव दिला, कितीही मिसळ ताव दिला, तरी बायकोला पाहिल्याच्या नंतर गुहार पडतो. आणि माणूस बाई कितीही डमके दिला, कितीही डमके दिला, तरी पण बायकोला पाहिल्याच्या नंतर म्याव 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 करतो. वाघ कितीही बलवान असला, कितीही बलवान असला, तरी पण वाघिणीला घाबरत नाही. कारण वाघावर बसलेली कोण आहे? दुर्गा माता. आणि खाली बसलेला कोण आहे? बायकोचा बैल. विठ्ठल विठ्ठल पुरुष मंडळीवर एवढा वाईट दिवस आला, कवा कोरोनात बी आणला होता. आता विठुराची आरती सण टाका. आता बायकोची आरती करायची वेळ आली. जे देव जे माझी बायको, तू उठण्याच्या आधी झाडून भांडे करून ठेवतो. जे देव तू उठलीस की तुला कॉफी चहा करून देतो. जे देव तू काय काम सांगले ते काम करतो. जे देव घालीन लटांगण मग टांगण. विठ्ठल 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 तुकाराम महाराज लक्ष्मीला पाहिल्याच्या नंतर देवाला म्हणतात, हे लक्ष्मी कोण आहे मला माहित नाही, पण मला हे माहित आहे, माझ्या वडिलांचे मिरास आहे. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात, माझ्या वडिलांची मिरासे का देवा, माझ्या वडिलांची मिरासे का देवा, माझ्या वडिलांची मिरासे का देवा, माझ्या वडिलांची
वा देवाला म्हणतात माझ्या वडिलाची विराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ऐका, कोण कोणाची सेवा करावे? शिष्याने गुरुची करावे, प्रधानाने राजाची करावे आणि बायकोनी नवऱ्याची करावे. पण आता असं झालंय नवऱ्यानेच बायकोची सेवा करावं लागलंय. पूर्वी कुत्र्या घरात येऊ नये म्हणून मांजरा दारावर ठेवत होते, पण माणसं कुत्र्याहून एवढे बिघडले आता माझं घरात येऊ नये म्हणून कुत्र्याला ठेवा लागलं. पूर्वी असं होतं घरी खायचं आणि 2 नंबरला बाहेर जायचं, पण आता असं झालंय बाहेर खायचं आणि 2 नंबरला घरी यायचं. पहिलं सुनाचं थोडी जरी चुकलं सासू वाघीण म्हणे अंगावर धावून यायची. आणि मंजुळाचं तसं झालं, तिला चपात्या न गेले म्हणून तिची सासू वाघीण म्हणे अंगावर धावून आली. आणि मंजुळाला एक गाणं आठवलं, आई गांबाबाई कशी नवसाला पावली चपात ना गेला तर मानू सासू अंगावर धावली. मंजुळाची सासू म्हणाली, अगं हे मंजुळा म्हणजे थोडे पाय दाबतीस का? तिनं म्हणाली, आत्या बाई तुमचे पाय दाबू का? एखादी नजर दाबून टाकू. तिनं म्हणाली, एखादी नजर दाबून टाक. आई रे बैमान दुनिया आई रे, 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 आई रे बैमान दुनिया आई रे। बाप को कोई नहीं पूछे, माझ्या वडिलाची विराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मग कृष्ण राधेला विचारला, तुझा हा पांडुरंग कोण आहे? मग तिनं म्हणाली, अर 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 काले कमली वाला मेरा यार है, काले कमली वाला मेरा यार है, मेरे
दुसऱ्या जन्मात उपास पारणे राखीला दारवंत उपास पारणे राखीला दारवंत उपास पारणे राखीला दारवंत उपास पारणे राखीला विठ्ठल
उपवास मनाचा असावा का शरीराचा असावा? उपवास मनाचा बी असावा आणि शरीराचा बी असावा. उपवासाच्या दिवशी 4 गोष्टी न कराव्यात. पहिला नंबर अंडा खाणे अंडा आणि दुसरा नंबर कोंबडी खाणे कोंबडी आणि तिसरा नंबर पत्त्या खाणे पत्त्या. यक्या दोरी तिरी राणी मारला छक्का. आणि 14 नंबर कोणाची निंदा करणे निंदा. माणूस कितीही खाल्लं त्याचं खलबत्ते घेऊन गाव सगळं कूट केल्याशिवाय पोटच भरत नाही. जसं डुक्कर कितीही चारलं त्याचं नालीत तोंड बोलल्याशिवाय पोटच भरत नाही. आणि माणसाचं तसंच हाय. अरे देहा व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं व्हावे. अरे देहा व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं व्हावे. दूत कर्मा मनोभावे सारी पाठ खेळावा. दूत कर्मा मनोभावे सारी पाठ खेळावा. कर्म धनवावे तारी पाठ खेळावा. तुझे कर्म लावे तारी पाठ खेळावा. अरे देवृत जावे असे तर तूच व्हावे. नरित जावे हरिदास वेद व्हावे. अरे देह व्यर्थ जावे असे तरी तूच व्हावे. दूत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. दूत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. कर्म धनवावे हरि पाठ खेळावा. तुझे कर्म मनोभावे हरि पाठ खेळावा. ऐका, तुम्ही कमवलेला पैसा
काय काय माणसं एवढे चिंकू असतात, एवढे चिंकू असतात. एकाच्या तुपामध्ये माशी पडली आणि त्यानं पत्नीला आवाज दिला, अगं हे मंजुळा, धाव 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 धाव, तुपात माशी पडली. मग मंजुळा आली, मग पत्नीला म्हणाली, अहो काय झालं? त्यानं म्हणाला, तुपात माशी पडली. मला मला त्यानं म्हणाला, पंख धर पंख धर. मग मंजुळा पंख धरली. मग त्यानं पाय चाटू लागला. मग तिकडून सून आली. मग म्हणाली, ओ मामासाहेब, हे काय करता? मग त्यानं म्हणाला, ए झिपरे, तुला संसार करता येत नाही का ग? तू पाय जाते म्हणून पाय चाटलेलो. विठ्ठल 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 तुकाराम महाराजाला म्हणतात, तुम्ही माझे दास कधी झालात? त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे. वंश परंपरा दास भी अंकित. वंश परंपरा दास भी अंकित.
केला केला भगवंता आम्हाला केला भगवंता केला भगवंता चला आपण भजन करूया. आता चला सर्वांनी आपण भजन करूया. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 हालगट पडले औरमध्ये हाना जावा धनी. बायकोची साडी फाटली तर नवऱ्याची इज्जत जाईल का? बायकोची नवऱ्याची. हरे